मित्रांनो, नमस्कार. मित्रांनो, या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, बरेचदा व्यक्ती आपल्याला भेटतील, त्याही खोटे मुखवटे घेऊन वावरणाऱ्या. अशाच व्यक्ती आपल्याला खूप मोठ्या आवाजात बोलून चूप करण्याचा प्रयत्न करतील. अशा प्रसंगी विचार येतो की आपला आवाज हा दाबला जात आहे, तर अशा प्रसंगी काय करावे? मित्रांनो, खोट्या पद्धतीने विचार मांडणाऱ्या आणि आपल्याला चूप करणाऱ्या, शांत करणाऱ्या व्यक्ती जर असतील, तर नक्कीच आपण त्या ठिकाणी शांतता धारण केली पाहिजे. कारण जेव्हाही समोरच्या व्यक्ती ह्या खोट्या पद्धतीने बोलत असतात आणि आपले म्हणणे या ठासवून सांगत असतात, तर नक्कीच अशा ठिकाणी आपण मौन धारण केले पाहिजे. कारण अशा वेळी आपण जर बोलायला लागलो तर त्याच्यासारखे आपण होऊन जाऊ. मित्रांनो, खोट्या व्यक्तीचे बोलणे हे काही काळासाठी आपल्याला चूप करू शकते, पण ही जर चूप राहण्याची शक्ती आपण ओळखली तर नक्कीच वेगळ्या स्वरूपात आपण त्याचा उपयोग करू शकतो. म्हणून मौन धारण करणे, शांतता बाळगणे हे आपल्यासाठी खूप चांगले होऊ शकते किंवा उत्तम शस्त्र होऊ शकते. मित्रांनो, मौन धारण केल्याने, शांतता धारण केल्याने खोट्या बोलणाऱ्या व्यक्तीवर त्याचा खूप मोठा असर होतो. कारण ज्यावेळी त्याचे बोलणे संपते, तर तो लक्षात घेतो की हा व्यक्ती चूप का आहे, हा व्यक्ती शांत का आहे. तर अशावेळी खोट्या व्यक्तीचा पाया हा नक्कीच हलायला लागतो. म्हणून मौन धारण करणे, शांत राहणे, चूप राहणे ही सुद्धा एक शक्ती आहे आणि ही शक्ती आपल्याला खूप मदत करते. म्हणून शांततेने कोणतेही कार्य करणे हे आपल्यासाठी फायद्याचेच ठरते. मित्रांनो, अशाच पद्धतीने जीवनातील या शस्त्राचा उपयोग करा. नक्कीच सत्यवान व्यक्ती हा विजयी होतीलच. सत्यवान व्यक्ती या समोर जातील. मित्रांनो, हे विचार, ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद. आपले जीवन खूप सुखी, सुंदर, आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा.